राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा ग्राहकांना, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे देशातील 130 करोड नागरिकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। कारण 1 जानेवारी 2025 पासून 1 तोळा सोन्याचा भाव इतक्या रुपयांवरती पोहोचणार आहे। त्यामुळे आज सकाळपासून सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा ग्राहकांना 2026 मध्ये इतक्या रुपयांना 1 ग्रॅम सोनं मिळणार आहे। त्यासोबत 2026 मध्ये इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे। एकंदरीत 2026 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव किती आज रुपयांवरती पोहोचणार आहे। त्यासोबतच 10 ग्रॅम सोन्याचा भाव, 100 ग्रॅम सोन्याचा भाव किती आज रुपयांवरती पोहोचणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांना, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। त्यामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांना सोने खरेदी करणं परवडत नव्हतं। त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना खरेदी करता यावे यासाठी सोन्याच्या किमती कमी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बघा मागच्या 3 दिवसांपूर्वी केंद्राचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अशा मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। आणि आज बैठकीमधून जो जीएसटी वाढवण्यात आलेला होता तर तो जीएसटी कमी सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत 2024 मध्ये सोन्याचा भाव आणि 2024 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव वाढत गेलेला होता। परंतु या 2025 मध्ये सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण सुद्धा केलेला आहे। एकंदरीत सोन्यावरती जो एक्स्ट्रा जीएसटी लावण्यात येत होता, म्हणजेच अगोदर सोन्यावरती 28% जीएसटी लावण्यात येत होता, तर तो 28%वरून जीएसटी आता 18% सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, ग्राहकांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे। बघा ग्राहकांना, तुम्हाला 1 जानेवारी 2026 मध्ये इतक्या रुपयांना 10 ग्रॅमचं सोनं मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून जास्त पैसे मोजावे लागतील की कमी पैसे मोजावे लागतील त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु सर्व ग्राहकांनी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुमची कसली फसवणूक होणार नाही। बघा ग्राहकांना, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत। सोन्याने लाखाची बारारी घेतलेली आहे, सोन्याने लाखाचा टप्पा सुद्धा पूर्ण केलेला आहे। सरासरी सोन्याचा भाव 1,10,000 रुपयांच्या पुढे सरकलेला आहे। आता यापुढे सोन्याचा भाव अजून किती घसरणार, अजून किती वाढणार, अशा पद्धतीने बातम्या सुद्धा पसरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण सोन्याने 1 लाखाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आता 1,10,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला आहे। काहीच मिनिटांमध्ये सोनं 1,15,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करेल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी आतापासून खरेदी करून ठेवायची असेल, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये आता दिवाळी समोर आलेली आहे, त्या अनुषंगाने काही ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, दिवाळीमध्ये काही तुमच्या नातेवाईकांना भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही सोनं कधीपासून खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही, कसल्याही प्रकारची तुमची फसवणूक सुद्धा होणार नाही। बघा ग्राहकांना, 2026 मध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतात, याच्यामध्ये किती हजार रुपयांची वाढ होऊ शकते आणि याच्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होऊ शकते याची सविस्तर माहिती कालच राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत 2026 मध्ये किती हजार रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे त्याची माहिती काही क्षणामध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या लाखो रुपयांची बचत होऊन जाईल, तुमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा ग्राहकांना, सोने हा एक सुरक्षित धातू आहे, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असतो। म्हणजे गोल्ड इज सेफेस्ट हेवन, म्हणजे सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जाते। आपण पितळामध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, लोखंडामध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, चांदीमध्ये सुद्धा जास्त गुंतवणूक
करत नाही, कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की लोखंड असेल, तांबे असेल, पितळ असेल, चांदी असेल तर याच्या बदल्यामध्ये जास्त व्याज दर मिळत नसतो, परंतु सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते आणि या सोन्याच्या मोबदल्यामध्ये जास्त व्याजदर सुद्धा मिळत असतो। या दृष्टिकोनातून या संकल्पनेमधून आपण सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असतो। एकंदरीत आपली गुंतवणूक 100% योग्य आहे, परंतु याच्यामध्ये काही ठिकाणी बदल होत असतात, याच्यामध्ये चढउतार सुद्धा सुरूच असतात। बघा, जर तुम्ही मागच्या 2 महिन्यांचा अंदाज बघितला तर मागच्या 2 महिन्यांमध्ये सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुद्धा झालेली आहे। काही ठिकाणांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव वाढलेले आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। बघा, सोनं तोंडावर पडलेलं होतं, काही मिनिटांमध्ये सोन्याचा भाव 1,07,000 रुपयापर्यंत आलेला होता, परंतु काही सेकंदामध्ये सोन्याचा भाव आता 1,11,000 रुपयांच्या जवळपास गेलेला आहे। एकंदरीत याच्यावरून 2026चा अंदाज सुद्धा बांधण्यात आलेला आहे की 2026 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पूर्ण करेल का, सोनं 50,000 रुपयापर्यंत येईल, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। जर तुम्ही हे अंदाज लक्षात घेतले तर तुम्हाला सुद्धा सोने खरेदी करताना अडचण येणार नाही, तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे की आपण कधी सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। आणि जर तुमच्याकडे खानदानी सोनं असेल, जुनं सोनं असेल, तर ते सोनं राखून ठेवायचं आहे की ते सोनं मोडायचं आहे, त्याची अपडेट सुद्धा बघून घेऊया, त्याचा अंदाज सुद्धा लागून जाणार आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो, म्हणजेच ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ मध्यम लेवलला असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा मध्यम लेवलला असतो, परंतु ज्यावेळेस हा शेअर मार्केटचा ग्राफ वाढत जात असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा वाढत जात असतो, आणि ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ ढासळत असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा ढासळत असतो। बघा, आज सोन्याचा ग्राफ आणि शेअर मार्केटचा ग्राफ वरती गेलेला आहे, त्यामुळे सोन्याचा भाव सुद्धा वाढलेला आहे, परंतु काल सोन्यामध्ये घसरण झालेली होती, कारण शेअर मार्केटचा ग्राफ खाली सुद्धा आलेला होता। एकंदरीत सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, कारण त्यांना आज सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती पोहोचलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। त्यासोबत 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे 2026 मध्ये सोन्याचा भाव वाढणार आहे की घसरणार आहे त्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना, सोने हा एक सुरक्षित दाता असतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु काही वेळेस आपला अंदाज चुकीचा ठरत असतो, कारण काही वेळेस सोन्याचा भाव घसरत असतो, परंतु ग्राहकांना ज्यावेळेस सोन्याचा भाव घसरत असतो त्याच वेळेस सोनं खरेदी करायचं असतं, आणि ज्यावेळेस सोन्याचा भाव वाढत असतो त्यावेळेस ते सोनं मोडायचं असतं। म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला डोक्याचा थोडाफार अभ्यास करावा लागेल, या ठिकाणी तुम्हाला सोन्याचा अभ्यास करावा लागेल, आणि या ठिकाणी डोके लावून पैसे सुद्धा कमवता येतील, आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये सोनं सुद्धा मिळवता येईल। एकंदरीत ग्राहकांना, जर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळवायचं असेल, तुम्हाला सुद्धा योग्य तारखेला सोने खरेदी करायचं असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा। 2 मिनिटांमध्ये सर्व मार्केटचा अभ्यास करून सर्व माहिती तुम्हाला सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना, आज सराफांचे बाजार उघडले होते, म्हणजे सराफांचे बाजार उघडताच आज सोन्यामध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळालेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याने सरासरी 1,10,000 रुपयांचा टप्पा पार केलेला होता। सोन्याचा भाव 1,10,500 रुपयापर्यंत पोहोचलेला होता, परंतु काही क्षणामध्ये सोनं रॉकेटच्या स्पीडने घसरलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत सोन्याचा भाव वाढत असतो, घसरत असतो। एकंदरीत सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोज उलथापालथ सुद्धा सुरूच असते, परंतु जर आपल्याला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर आपण याच्यावरती कोणता तोडगा काढला पाहिजे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना, सोन्याचा भाव कधी घसरेल आणि सोन्याचा भाव कधी वाढेल याचा कोणालाही परफेक्ट अंदाज लावता येत नाही। अंदाज हा 100% सर्वांना लावता येत असतो, परंतु याचा परफेक्ट अंदाज कोणालाही लावता येत नसतो। त्यामुळे आपण सुद्धा डोकं लावायचं असतं की ज्यावेळेस सोन्याचा भाव घसरत असतो, ज्या महिन्यामध्ये सोनं घसरत असतं त्या महिन्यामध्ये सोनं जास्त खरेदी करायचं असतं, आणि ज्या महिन्यामध्ये सोनं वाढत असतं त्यावेळेस कमी प्रमाणामध्ये खरेदी करायचं असतं, जेणेकरून तुम्हाला सोनं मिळून जाईल आणि त्या ठिकाणी तुमचं मॅनेजिंग सुद्धा होऊन जाईल। म्हणजेच या ठिकाणी तुमच्या पैशांची कॅपिंग बसेल आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सोनं मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला
जास्त पैसे खर्चायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा ग्राहकांना एकंदरीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,10,10,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा 1 लाखांच्या आसपास पोहोचलेला आहे। 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा चांगल्या पद्धतीने पोहोचलेले आहेत। एकंदरीत ग्राहकांना 2026 मध्ये काही अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 1,38,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो। परंतु काही अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 पासून सोन्याचा भाव सरासरी 90,000 रुपये ते 1 लाखांच्या दरम्यान पोहोचू शकतो। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा याच्यावरती थोडाफार वेळ दिला पाहिजे, याचा थोडाफार अभ्यास केला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये रिस्क घेतली पाहिजे आणि गुंतवणूक सुद्धा केली पाहिजे। बघा एकंदरीत सर्व माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला रोजचे रोज सोन्या चांदीचे भाव पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब